नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलन दरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व विधिमंडळ पक्ष नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले। यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले। हे विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेले निष्ठुर सरकार आहे। शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असून लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्यांना लाठ्यांनी उत्तर दिले जात आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली। दिल्लीतील जंतर मंतरवर आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे हा लोकशाहीवरील काळा डाग असल्याचेही आमदार वडेट्टीवार यांनी म्हटले। सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला आहे। विद्यार्थ्यांचा आवाज बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवरही आमदार वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले। शेतमालाला हमी भाव नाही, उत्पादन खर्च वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला विलंब होत आहे। मात्र सरकारला जनतेच्या प्रश्नांपेक्षा प्रसिद्धीची अधिक चिंता असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर जन आंदोलन उभारेल असा इशाराही आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला। या निषेध आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिल्लीतील जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाहीत काँग्रेसचे आंदोलन आणि या आंदोलनातून आमदार विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर केलेली जोरदार टीका यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। लोकनाय न्यूज, रोशन खानपुरे, सिंदेवाही। आज पूर्ण देश बंद आहे त्या दिवशी नहीं, यही तर शुरुआत है। आगे आगे देखो क्या होता है। आता या देशातील तरुणांची जी आता मानसिकता तयार झाली, तरुणांची माती भडकवण्याचं काम झालं आणि ज्या ज्या देशामध्ये तरुण भडकतो त्या वेळेस त्या देशात वेगळी क्रांती निर्माण झाल्याचं अनेक उदाहरण आपल्या पुढे आहे। हे आंदोलन मोदी सरकारला शांततेनं आणि व्यवस्थित हाताळता आलं असतं, पण आंदोलनाला महत्त्वच द्यायचं नाही। मेले तरी चालेल, पण त्याकडे दुर्लक्ष करायचं, ही जी त्यांची मानसिकता आहे ती आता त्यांच्या अंगावर आली आहे। हा देश बंद झाला। ऑगस्टपर्यंत बघा, देशामध्ये तरुणांच्या फार मोठ्या रोषाला आणि फार मोठ्या आक्रोशाला या सरकारला सामोरं जावं लागेल। यांच्या खुर्च्या डळमळीत होतील मोदी सरकारच्या। ही परिस्थिती देशामध्ये निर्माण होईल आणि त्याची सुरुवात आजच्या बंदने, देशभरातल्या आंदोलनाने लोकांनी, तरुणांनी दाखवली आहे।